नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर मनीषा महेश बोरसे. रंगगंध यूट्यूब चॅनलवर लेखक विजय लिमये यांनी लिहिलेली मजेदार विनोदी कथा मी आपणासमोर सादर करीत आहे. नोकरदार महिलांना नोकरी आणि घर हे सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते. चला तर मग अशीच एक कथा ऐकूया. एका बाईच्या घरातला AC बिघडला. तिने मेकॅनिकलला फोन केला. मी सौ आगाऊ बोलते, फ्लॅट नंबर 1254, गंगा अपार्टमेंट, चिंचपोकळी. नुकताच लावलेला माझा AC चालत नाहीये. तुम्ही दुपारी मी ऑफिसला गेल्यावर येऊन AC दुरुस्त करून जा. घर पूर्ण लॉक असेल, फक्त हॉल उघडा असेल. मुख्य दरवाजाची किल्ली शेजारच्या कुंडीखाली ठेवलेली आहे. तुम्ही कुलूप उघडून हॉलमधला AC दुरुस्त करा. हॉलमध्ये एक डॉबरमॅन कुत्रा असेल, पण तो बांधलेला नसेल. भिवू नका, तो ट्रेन केलेला कुत्रा आहे. तुम्ही त्याला आदेश देणार नाही तोवर तो सुद्धा काहीच करणार नाही. तिथे एका पिंजऱ्यात पोपट सुद्धा आहे. तो खूप बोलतो, पण त्याच्याशी एकही शब्द बोलायचा नाही. काम झाल्यावर हॉल लॉक करून किल्ली परत त्या कुंडीखाली ठेवायची. संध्याकाळी ऑफिसून आल्यावर मी देईल हो तुमचे पैसे. पुन्हा पुन्हा सांगते, पोपटाला एकही शब्द बोलायचा नाही. दुपारी मेकॅनिक हॉलमध्ये शिरला. सोप्याजवळ खतरनाक डॉबरमॅन झोपला होता, पण कुत्र्याने त्याच्याकडे पाहिलं आणि परत डोळे मिटले. मेकॅनिक AC कडे गेला तर तो पोपट झाला ना सुरू. ए चोरा, काय करतोस रे? 2 तास AC दुरुस्त करताना पोपट सतत ओरडत राहिला. काम संपल्यावर तो सामान गोळा करू लागला. पोपट पुन्हा त्याला चिडवायला लागला. स्क्रू ड्रायव्हर काढून पोपटाकडे गेला. थांब रे हरामखोरा, आता तुला तर मी दाखवतोच. इतक्यात पोपट ओरडला, छो टॉमी टॉमी टॉमी, छो छो छो. अरे बाप रे बाप, आता मात्र डॉबरमॅन असा काही झेपावला की मेकॅनिक थेट दरवाजाकडेच धूम ठोकत पळाला. बिचारा अजून सुद्धा धक्क्यात आहे. खूप खूप धन्यवाद.